स्वागत आहे आपले YBT अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. बँकिंग व सहकार प्रश्न उत्तर भाग 2 या व्हिडिओला आता आपण सुरुवात करत आहोत मित्रांनो. पहिला भाग जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकून देतोय. त्यामध्ये आपण बँकिंग व सहकार या विषयावरती अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न उत्तर बघितलेले होते आणि इथूनच पुढे राहिलेले बाकीचे प्रश्न उत्तर आपण या दोन भागामध्ये बघणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, तर चला या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत मित्रांनो. पहिला भाग बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या भागाची लिंक तुम्हाला भेटून जाईल. त्यामध्ये संपूर्ण प्रश्नांची उत्तरं वगैरे आपण बघितलेली होती. तर बघा, एकूण जर म्हटलं तर पहिल्या भागामध्ये आपण 20 ते 22 प्रश्न बघितले होते आणि आता इथूनच पुढे आपण हा भाग कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. मला 23 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, पुढील विकास वित्त संस्थांची मांडणी त्यांची स्थापना झाल्याप्रमाणे करा, अशा प्रकारचा प्रश्न दिलाय. पहिली जर म्हटलं तर आपल्याला अ इथं दिले, त्यानंतर ब, त्यानंतर इथं क आणि इथं ड. ठीक आहे, अशा प्रकारच्या चार वेगवेगळ्या विकास वित्त संस्थांची मांडणी आपल्याला इथं करायची आहे त्यांची स्थापना झाल्याप्रमाणे. पहिली जर म्हटलं तर भारतीय औद्योगिक विकास बँक आपण जिला बोलतो, आणि जर म्हटलं तर याला शॉर्ट मध्ये जर म्हटलं तर बघा एक नंबरची दिली आहे IDBI. ठीक आहे, ही बँक दिली आहे. त्यानंतर 2 नंबरला जर म्हटलं तर भारतीय औद्योगिक गुंतवणूक बँक, जिला आपण काय म्हणतो IIBI. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे. 3 नंबरची जर म्हटलं तर भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ. ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणतो ICICI. ठीक आहे, त्यानंतर 4 नंबरला जर म्हटलं तर भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ. ठीक आहे, याला काय म्हणतो IFCI. ठीक आहे, अशा प्रकारच्या या वेगवेगळ्या विकास वित्त संस्था आहेत मित्रांनो. यांची मांडणी आपल्याला त्यांची स्थापना झाल्याप्रमाणे करायची आहे. तर यापैकी जर म्हटलं तर यातील सर्वात पहिले कोणाची इथं स्थापना झालेली दिसत आहे मित्रांनो, यामध्ये ऑप्शन 4. ठीक आहे, म्हणजेच ड, म्हणजे पहिलं ड एक नंबर आपण घेऊया. याची एक नंबरला झालेली दिसत आहे. त्यानंतर 2 नंबर जर म्हटलं तर याच्या खालोखाल काय येणार आहे क, म्हणजे जर म्हटलं तर इथे क येते, म्हणजेच आपण इथं हे म्हणू शकतो. ठीक आहे, क ICICI. ठीक आहे, त्यानंतर 3 नंबर जर म्हटलं तर कोणाची झालेली आहे 1 नंबरची. ठीक आहे, म्हणजेच आपण अ म्हणू शकतो. त्यानंतर 4 नंबरला जर म्हटलं तर ही बँक लेटेस्ट, हिची स्थापना शेवटी झालेली आहे यापैकी, तर ब आपण म्हणू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे म्हणजे हे आपलं प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मग. ठीक आहे, अशा प्रकारे. तर हे सर्व आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे मित्रांनो. बँकेचे फुल फॉर्म तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. मराठीत त्यांचं काय नाव आहे हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर चला आता आपण पुढील प्रश्न जाणून घेऊया मित्रांनो. 24 नंबरचा आपला प्रश्न चालू आहे. तर बघा 24 नंबरचा प्रश्न कसा दिलेला आहे. इथे बघा काय म्हटलेलं आहे, इथं ठेव विमा आणि पत हमी महामंडळ, ठीक आहे, सुधारणा कायदा 2021 च्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आता आपल्याला यामध्ये किती विधाने दिलेत बघा, इथे पहिलं विधान दिलंय, इथं दुसरं विधान दिलंय, इथं तिसरं विधान दिलंय. तर आपल्याला हे विधान वाचायचे आणि आपल्याला त्यानंतर हे विधाने कोणकोणती योग्य आहेत ते आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो. तर बघा इथं ठेव विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा कायदा 2021 च्या संदर्भात म्हटलेलं आहे. आता त्याच्यानुसार जर म्हटलं तर बघा पहिलं काय म्हटलेलं आहे, यामध्ये पहिलं विधान दिलेलं आहे, ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक तसे विमाधारक नसलेल्या बँकिंगसाठी अनिवार्य आहे, अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. तर हे यातील योग्य आहे का, हे बरोबर आहे का, तर हे आपल्याला लगेच समजून येतं. हा जो हे जे विधान आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे, त्यानंतर 2 नंबरचं विधान वाचूया. ठेव विम्याचा हप्ता, ठीक आहे, ठेव विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जात नाही. तर हे विधान 2 नंबरचं इथं आपल्याला बरोबर दिसत आहे. म्हणजे ए विधान हे चुकीचं आहे, बी विधान हे बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर 3 नंबरचं बघूया. ठेव विमा हप्ता बँकेद्वारा भरला जातो, तर हे देखील बरोबर आहे मित्रांनो. म्हणजेच यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला बी आणि सी हे योग्य आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर पर्याय बघूया. इथं म्हटलेलं आहे केवळ ए आणि बी योग्य आहे, हे चुकीचं होईल. बघा इथं बी आणि सी हे पर्याय आपल्याला दिसत आहे, तर म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. हे देखील चुकीचं आहे, हे देखील चुकीचं आहे, म्हणजेच ऑप्शन 2 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील 25 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे ते आता आपण जाणून घेऊया. तर बघा इथं काय म्हटलेलं आहे, आता आपल्याला थोडासा वेगळा टाईपचा इथं प्रश्न आलेला आहे मित्रांनो. तर आपल्याला इथं थोडक्यात अर्थ विचारला मित्रांनो, व्हेंचर कॅपिटल म्हणजे काय. ठीक आहे, तर याचा अर्थ आपल्याला इथं सांगायचा आहे. तर याचा अर्थ पहिला काय दिलेला आहे मित्रांनो, इथं म्हटलेलं आहे उद्योगांना पुरवले जाणारे लघु मुदतीचे भांडवल, तर हे होईल का, नाही. आता हे जे व्हेंचर कॅपिटल असतं मित्रांनो ते दीर्घ मुदतीचे भांडवल असतं, हे तर आपल्याला माहितीच आहे. ह्याच्यावरतून जरी हे आपल्याला एवढं माहित असेल तरी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. बघा इथे आपण म्हणू शकतो जे नवीन व्यावसायिक असतात, ठीक आहे, त्यांना जे सुरुवातीला भांडवल दिलं जातं ते
दीर्घ मुदतीचे जे भांडवल असतं त्याला आपण हे म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि हे जर म्हटलं तर पुढे आपल्याला म्हटलेलं आहे तोट्यात असताना उद्योगांना दिला जाणारा निधी हे देखील होणार नाही मित्रांनो, आणि हे देखील होणार नाही. ठीक आहे, तर जे नवीन व्यावसायिक असतात त्यांना जे सुरुवातीला भांडवल दिलं जातं ते दीर्घ मुदतीचे जे भांडवल दिलं जातं त्याला आपण हे म्हणतो. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे इथं आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल मित्रांनो. ठीक आहे, आपल्याला 26 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, भारतात जीएसटीचा प्रारंभ टिंबटिंब पासून झाला. ठीक आहे, तर 4 पर्याय दिलेत, तर लगेच आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर समजून येईल मित्रांनो. ठीक आहे, 1 जुलै 2017 पासून, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. तर पुढील बघा 27 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे मित्रांनो. तर बघा, पुढील आपल्याला 27 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खुल्या बाजारातील व्यवहार म्हणजे टिंबटिंब. तर खुल्या बाजारातील व्यवहार म्हणजे काय ते आपल्याला विचारले. तर चला पुढे आपल्याला बघा पर्याय इथे खाली दिसत असतील डायरेक्टली. तर आपल्याला वेगवेगळे इथं पर्याय दिलेले आहेत, जसे की अनुसूचित बँकिंगनी रिझर्व्ह बँकेकडून घेतलेले कर्ज घेणे म्हणजेच ते होईल का खुल्या बाजारातील व्यवहार, तर हे होणार नाही मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर व्यापारी बँकेंनी उद्योग व व्यापार क्षेत्रांना जे कर्ज देणे, तर याला म्हणता येईल का, तर याला देखील म्हणता येणार नाही मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर रिझर्व्ह बँकेमार्फत शासकीय प्रतिभूतींची जी खरेदी विक्री असते, ठीक आहे, तर त्याला आपण म्हणतो खुला बाजारातील व्यवहार. ठीक आहे, तर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 ही प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. आणि आपल्याला ऑप्शन डी दिलं होतं वरील पैकी एकही नाही, तर एक तर आहे ऑप्शन सी, म्हणजेच ही आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होत आहे मित्रांनो. पुढील बघा आपल्याला 28 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. तर इथे बघा आपल्याला इथं अ दिले, इथं ब दिले, ठीक आहे, इथं क दिले आणि इथं ड दिले. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, उर्जित पटेल या संस्थेचे आपल्याला काय म्हटलेले आहे, सल्लागार होते, अशा प्रकारचं. तर इथं हा जो प्रश्न आहे थोडासा आपल्याला कन्फ्युज करणार आहे मित्रांनो. तर बघा इथं आपल्याला कोणाचं नाव आलेलं आहे मित्रांनो, उर्जित पटेल यांचं. आता उर्जित पटेल यांचं कार्य तर आपल्याला माहितीच आहे मित्रांनो. तर हे कोणकोणत्या याचे कोणकोणत्या संस्थेचे सल्लागार होते हे आपल्याला इथं विचारलेले आहे. तर पहिले जर म्हटलं तर आंतरराष्ट्रीय जे नाणेनिधी आहे मित्रांनो, याच्यासाठी होते का सल्लागार, तर होय. ठीक आहे, तर पहिलं होईल मित्रांनो याचं होत आहे मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे, इथं आपल्याला म्हटलेलं आहे मित्तल उद्योग समूह, तर याचे होते का मित्रांनो, तर याचे नव्हते मित्रांनो, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला रिलायन्स उद्योग समूह, तर याचे देखील होते मित्रांनो, म्हणजे अ झालं, त्यानंतर पुढे काय आहे क. ठीक आहे, क एक झालं. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं बोस्टन ग्रुप म्हटलेलं आहे, तर बोस्टन ग्रुपचं देखील होतं मित्रांनो. ठीक आहे, तर अ ब ड हे आपल्या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असायला पाहिजे. तर हे होईल का मित्रांनो, मग नाही. ठीक आहे, हे होणार नाही, हे देखील होणार नाही. तर बघा इथं आपल्याला हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर दिसत आहे. उर्जित पटेल यांचं बहुतेक याच्यामध्ये काम आहे मित्रांनो बँकिंग क्षेत्रामध्ये, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला या टाईपचे किंवा उद्योग याच्यामध्ये जे उद्योग समूह आहे यांच्यामध्ये बहुतेक काम आहे उर्जित पटेल यांचं, याच्याविषयी थोडक्यात माहिती इथं विचारले. थोडा हार्ड लेवलचा प्रश्न होता. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आपल्याला 29 नंबरचा काय दिलेला आहे बघा. 2003 पर्यंत महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बँक हे कोणत्या बँकेचे नाव होते, अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारलाय मित्रांनो. वेगवेगळ्या बँकेची इथं नाव दिलेले आहेत मित्रांनो. तर हे जर म्हटलं तर भूविकास बँक या बँकेचं नाव होतं मित्रांनो. ठीक आहे, आपल्याला जर म्हटलं तर 2003 पर्यंत म्हटलेलं आहे, 2003 पर्यंत महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बँक हे कोणत्या बँकेचे नाव होते, तर भूविकास बँक. ठीक आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील बघा आपल्याला 30 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, प्रादेशिक ग्रामीण बँकेची सुरुवात कधी झाली होती. ठीक आहे, प्रादेशिक ग्रामीण बँक ज्याला आपण रुरल बँक म्हणतो मित्रांनो, तर याची आपल्याला सुरुवात विचारलेली आहे. तर यामध्ये 2 ऑक्टोबर 1975 दिले, 2 ऑक्टोबर 1976, 2 ऑक्टोबर 1977, पुढे 2 ऑक्टोबर 1978. तर यापैकी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, 2 ऑक्टोबर 1975. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूया.
आपल्याला 31 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, मागील 5 वर्षांत आरबीआयने बँकिंग व्यवस्थेतील तरलता आव्हानांना तोंड देण्यासाठी, इथं थोडीशी स्पेलिंग मिस्टेक झाली, टायपिंग मिस्टेक झाली, थोडं समजून घ्या, ठीक आहे. तोंड देण्यासाठी टिंबटिंब साधनांचा वापर केला आहे. तर यामध्ये आपल्याला कोणकोणते ऑप्शन दिलेले आहे, राजकोषीय, त्यानंतर चलनविषयक, नियामक आणि देवाणघेवाण, अशा प्रकारचे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर मागील काही 5 वर्षांमध्ये जर विचार केला तर आरबीआयने बँकिंग व्यवस्थेतील तरलता आव्हानांना तोंड देण्यासाठी चलनविषयक साधनांचा वापर केलेला आहे मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. हा लेटेस्ट जर म्हटलं तर भंडारा या जिल्ह्यातील प्रश्नपत्रिकेमधील हा प्रश्न मित्रांनो, आणि लेटेस्ट जर म्हटलं तर 2024 ला विचारलेला हा प्रश्न मित्रांनो. आणि ह्या बाकीचे हे जे प्रश्न आहेत हे सर्व लेटेस्ट आलेले, ते वर्कवेल नावाची कंपनीने घेतलेले होते डीसीसी बँक भरतीचे पेपर, याच्यामधील हे प्रश्न उत्तर आहेत मित्रांनो काही. तर त्याच्यासाठी तुम्हाला या टाईपचे प्रश्न विचारले जातात हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. ते तुम्ही तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू ठेवू शकता, ठीक आहे. चला पुढील आपण पुढील प्रश्न बघत आहोत. 32 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे मित्रांनो. तर प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, चलनविषयक धोरण समितीच्या रचनेत आरबीआय गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर आणि टिंबटिंब बाह्य सदस्यांचा समावेश असतो. तर किती सदस्यांचा समावेश असतो हे आपल्याला विचारले, 4, 5, 6, 7. तर 6 सदस्यांचा समावेश असतो मित्रांनो इथे, ठीक आहे. इथं जे बाह्य सदस्य आहेत त्यांचा 6 आपण म्हणू शकतो की 6 जणांचा समावेश असतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर होईल मित्रांनो, ठीक आहे. चला पुढील प्रश्न. पुढील आपल्याला 33 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, लॉर्ड कृष्ण बँकेचे विलिनीकरण टिंबटिंब बँकेमध्ये केले गेले आहे, ठीक आहे. तर आपल्याला या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत, एक पर्याय खाली आहे, परंतु काय अडचण नाही, पहिल्या 3 ऑप्शन मध्येच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ठीक आहे. तर बघा यामध्ये पहिलं ऑप्शन दिलेलं आहे सेंचुरियन बँक ऑफ पंजाब. तर हेच आपल्या या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. लॉर्ड कृष्ण बँकेचे विलिनीकरण जर विचार केला तर सेंचुरियन बँक ऑफ पंजाब या बँकेमध्ये केले गेले हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो. म्हणजेच ऑप्शन 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील बघा आता आपला 34 नंबरचा प्रश्न चालू आहे मित्रांनो. यामध्ये आपल्याला 2010 मध्ये आपल्याला यावरती प्रश्न आलेला थोडक्यात, परंतु काय अडचण नाही. आता बघा पुढील आपण प्रश्न बघण्या अगोदर अतिशय महत्वाच्या आयएमपी नोट्स बद्दल माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर बाकीचे राहिलेले जे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. तर बघा मित्रांनो, आपण डीसीसी बँक भरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत, त्याच्याविषयी माहिती देतो. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यासाठी डीसीसी बँक भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी या नोट्स अतिशय महत्त्वाच्या असणार आहे. यामध्ये एकूण आपण 44 ते 45 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय मित्रांनो, आणि त्यासोबत तुम्हाला 4 ते 5 विषयांचे नोट्स देखील उपलब्ध करून देत आहोत खूपच कमी किमतीमध्ये. या सर्वांची एकत्रित किंमत असणार आहे फक्त 198 रुपीज. यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे याच्याविषयी थोडक्यात माहिती देतो आणि त्यानंतर हे कसं भेटणार याच्याविषयी माहिती देतो. सर्वप्रथम या नोट्स सोबत आपण तुम्हाला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करून घेतो. तर या व्हॉट्सअप ग्रुपवरती, ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केल्यानंतर तिथे सर्वप्रथम ज्या पण पदभरतीची तुम्ही तयारी करताय, कोणत्याही जिल्ह्यासाठी अर्ज केला असेल तर त्या पदभरतीविषयी अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटून जातील. रिझल्ट, त्यासोबत ऍडमिट कार्ड किंवा कोणत्या प्रकारची नवीन सूचना आली, नोटीस आली तर ते सर्वप्रथम तुम्हाला इथे भेटून जातं. कट ऑफ विषयी माहिती, आपण काही युट्यूबवरती क्लासेस वगैरे घेत असतो जे तुम्ही इथं आता बघत आहात, त्या क्लासेसचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला तिथे भेटून जातं व्हॉट्सअप ग्रुपवरती, ठीक आहे. तर नोट्स सोबतच तुम्हाला या ग्रुपला जॉईन केलं जातं मित्रांनो. आणि नोट्स मध्ये जर म्हटलं तर प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या सेपरेट नोट्स दिल्या जातात. यामध्ये प्रत्येक विषयाच्या या सेपरेट नोट्स असणार आहे, सेपरेट आपल्याला 100 ते 150 पेजेसच्या पीडीएफ स्वरूपामध्ये, ठीक आहे, पीडीएफ फॉर्मॅटमध्ये या नोट्स असणार आहे. यामध्ये आपण नोट्स देतोय मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, लेटेस्ट 2 वर्षाचं, ठीक आहे. प्रत्येक विषयाचे स्पष्टीकरणासोबत नोट्स असणार आहेत मित्रांनो या, ठीक आहे. आणि आयएमपी जीकेचा देखील आपण समावेश केलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला हे सर्व काय भेटणार आहे आणि लेटेस्ट 2024 चे जे पण पेपर झालेले आहेत ते सर्व तुम्हाला यामध्ये भेटून जातील मित्रांनो. यामध्ये आपल्याला ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यामध्ये 2024 मध्ये जे पेपर झाले ते सर्व तुम्हाला एकत्रित भेटतील. टोटल जर म्हटलं तर तुम्हाला 45 प्रश्नपत्रिका दिल्या जातील लेटेस्ट झालेल्या मित्रांनो, ठीक आहे. कोणत्या प्रकारचं एडिट केलेलं नाहीये त्याच्यामध्ये, ऍज इट इज आन्सर की तुम्हाला डाउनलोड करून आपण पाठवणार आहे मित्रांनो लेटेस्ट 45 प्रश्नपत्रिकांची, ठीक आहे. हे तुम्हाला समजून आलं. आणि त्यासोबत 4 ते 5 विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय.
यांची सर्वांची एकत्रित किंमत आपण ठेवलेली फक्त 198 रुपीज. जर तुम्हाला पाहिजे असेल तर बघा इथे एक नंबर दिसत असेल, या नंबरवरती तुम्हाला आता पेमेंट करायचंय. इथे बघा 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं मित्रांनो. कोणत्याही मार्गाने तुम्ही करू शकता, फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने. आणि याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती शेअर केलं जाईल मित्रांनो. ठीक आहे, काही अडचण आली तर व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करू शकता. व्हॉट्सअपचा आणि पेमेंटचा हाच नंबर असणार आहे मित्रांनो. बाकी सविस्तर माहिती तुम्हाला या स्क्रीनवरच्या फोटोमध्ये दिलेली आहे मित्रांनो. पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवून द्या, तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व स्टडी मटेरियल भेटून जाईल मित्रांनो. तसं आपला 24 तास हा नंबर चालूच आहे. जर नाहीच लागला, काय अडचण आली तर व्हॉट्सअपवरती मेसेज करा, नाही तर तुम्ही कॉल करून देखील तुमचे काय प्रश्न असतील ते विचारू शकता. परंतु ऑलरेडी माहिती दिलेली आहे, तेच प्रश्न कॉल करून विचारत बसू नका. तुम्हाला या पीडीएफ मध्ये हे जे फोटो आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिसतच असेल. या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही कॉल करू शकता, तुमचे डाऊट तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तर चला आता पुढे आपण व्हिडिओ आपला कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. आपला 34 नंबरचा हा प्रश्न चालू आहे. तर बघा आता आपल्याला 34 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे 2010 मध्ये. ठीक आहे, 2010 मध्ये ICICI ठीक आहे, या बँकेचे खासगी क्षेत्रात टिंब बँकेचे संपादक केले तर कोणत्या? तर आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक 1 बँक ऑफ राजस्थान. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न आता आपण बघूया. 35 नंबरचा आता आपला प्रश्न चालू आहे. तर आता पुढील आपल्याला 35 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, बँकिंग लोकपालाकडे एखादा ग्राहक त्याच वेळी तक्रार करू शकतो ज्या वेळेस आपल्याला पुढे डॅश डॅश म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर इथं पर्याय दिलेले आहेत बघा. पहिलं आपल्याला काय दिलेलं आहे, बँकेद्वारे तक्रार दाखल करून घेतली जात नाही. ठीक आहे, तर यावेळेस आपण लोकपालाकडे तक्रार करू शकतो का? तर होय, हे योग्य आहे. त्यानंतर 2 नंबरचं जर म्हटलं तर काय म्हटलेलं आहे, जर बँकेने केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं तर हे देखील योग्य आहे मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर वरील दोन्ही हे देखील बरोबर आहे. ठीक आहे, आणि वरीलपैकी एकही नाही. तर ऑप्शन जर म्हटलं तर हे एकच होणार नाही, कारण हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. तर मग आपल्याला वरील दोन्ही हे पर्याय योग्य इथं सिलेक्ट करावं लागणार आहे. म्हणजे ऑप्शन सी हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर चला पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा. 36 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे मित्रांनो. अपीलीय प्राधिकरणाची आपल्याला जबाबदारी टिंबकडे असते, कोणाकडे असते किंवा कोणाकडे आहे, अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेला मित्रांनो. ठीक आहे, अपीलीय प्राधिकरणाची जबाबदारी तर हे आपल्याला लगेच सांगता येईल भारतीय रिझर्व्ह बँकेचे जे डेप्युटी गव्हर्नर असतात त्यांच्याकडे ही जबाबदारी असते मित्रांनो. ठीक आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर यांच्याकडे अपीलीय प्राधिकरणाची जबाबदारी आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील बघा 37 नंबरचा आता आपला प्रश्न चालू आहे मित्रांनो. सर्व प्रश्न IMP असणार आहे, रिपीट आपल्याला होण्याची दाट शक्यता असणार आहे, किंवा हे जे टॉपिक आहेत त्यावरती या टाईपचे प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ जो पण मी टाकत असतो DCC बँक भरती विषय, तर त्या व्हिडिओला पूर्ण बघा. सोबत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे, या 2 गोष्टी नक्कीच आत्ताच करून घ्या. तर चला पुढील आता 37 नंबरचा प्रश्न बघूया. तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे, वित्तीय संकटानंतर चलनविषयक धोरणात चलनविषयक धोरणात टिंबच्या दिशेने बदल झाला अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. तर आता वित्तीय संकटानंतर म्हटलेलं आहे चलनविषयक धोरणामध्ये, तर यामध्ये घट्ट करण्याच्या दिशेत बदल झाला का? तर नाही. ठीक आहे, तर हे तर होणार नाही. तर यामध्ये कशामध्ये होतो? सेल करण्यामध्ये. ठीक आहे, सेल करण्याच्या दिशेमध्ये हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुनर्रचना होईल का? नाही. आणि राष्ट्रीयकरण तर अजिबात होणार नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढील आपल्याला प्रश्न बघा काय दिलेला आहे. 38 नंबरचा प्रश्न आता आपण बघत आहोत मित्रांनो. मौद्रिक धोरण समितीबाबत काय खरं आहे? ठीक आहे, तर मौद्रिक धोरण समितीबद्दल आपल्याला काय खरं आहे ते ओळखायचं आहे. इथे जर म्हटलं तर इथं अ दिलंय, इथं ब दिलंय, इथे आपल्याला पुढे जर म्हटलं तर इथे क दिलंय. ठीक आहे, अशा प्रकारे. तर बघा इथे काय म्हटलेलं आहे, इथं ती रिझर्व्ह बँकेचा प्रधान व्याजदर ठरविते. तर आता जर म्हटलं तर मौद्रिक धोरण समितीचे काय खरं आहे ते विचारले, तर ती रिझर्व्ह बँकेचा प्रधान व्याजदर ठरविते. तर प्रधान व्याजदर तेच ठरवते, म्हणजे हे योग्य आहे. म्हणजेच अ जर म्हटलं तर हे आपल्याला योग्य दिसत आहे. त्यानंतर पुढे दिलेले समितीत रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरसह 12 सदस्य असतात
व ती दरवर्षी स्थापन केली जाते. तर हे ब चुकीचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर ती दरवर्षी स्थापन केली जाते. 12 सदस्य असतात. याच्यामध्ये आपल्याला यामध्ये हे जे दिलंय हे चुकीचं आहे पुढील वाक्य. त्याच्यामुळे आपल्याला हे ब चुकीचं आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढे आपल्याला क काय दिलेलं आहे मित्रांनो बघा, ती केंद्रीय वित्त मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली काम करते. ठीक आहे. तर हे देखील आपल्याला चुकीचं आहे, आपल्याला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजेच फक्त अ हे योग्य आहे किंवा खरं आहे हे आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. तर चला आता पुढील प्रश्न बघूया. तर बघा आता पुढील आपला 29 नंबरचा प्रश्न चालू आहे. सॉरी 39 नंबरचा प्रश्न चालू आहे. तर प्रश्न काय दिलेला आहे, केंद्रीय बँकेद्वारे वित्त पुरवठा करणारे धोरण राबवणे हे सामान्य आर्थिक धोरण साध्य करण्याचे साधन आहे. यास टिंब किंवा पुढील आपल्याला ए इथं दिलंय, बी दिलंय, सी दिलंय आणि डी दिलंय. तर कोणकोणतं इथं आपल्याला योग्य आहे ते आपल्याला सांगायचंय. यामध्ये चलनविषयक धोरण, त्यानंतर जे करविषयक धोरण, पुढे चलन व करविषयक धोरण, सामाजिक धोरण. ठीक आहे. तर आपल्याला पर्यायी उत्तर हे आपल्याला योग्य आपल्याला सांगायचं यास काय येईल. ठीक आहे. तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला कोणकोणतं योग्य वाटत आहे मित्रांनो, यामध्ये जर म्हटलं तर चलनविषयक धोरण हे म्हणता येईल. यास चलनविषयक धोरण म्हणता येईल. म्हणजेच पुढे जर म्हटलं तर कर विषयक याचा काय संबंध आहे की नाही. आता कर आणि चलन यामध्ये तिसरं पर्याय दिलाय तर हे देखील होणार नाही, कारण कर याचा समावेश आहे. त्यानंतर सामाजिक धोरणाचा देखील इथं समावेश येणार नाही, कारण इथे म्हटलेलं आहे केंद्रीय बँकेद्वारे वित्त पुरवठा करण्याचे धोरण राबवणे व हे जे सामान्य आर्थिक धोरण आहे ते साध्य करण्याचे साधन आहे. यास आपण म्हणू शकतो चलन विषयक धोरण. म्हणजेच ऑप्शन क्रमांक फक्त जर म्हटलं तर आपल्याला हे ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच इथं बघा इथं होणार नाही, फक्त सी होणार नाही. इथं ए आणि बी दिलंय हे देखील होणार नाही. तर फक्त ए ही आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर या टाईपचा हा प्रश्न होता. बघा 40 नंबरचा प्रश्न पुढील आपल्याला काय दिलेला आहे. 40 नंबरचा प्रश्न काय दिलेला मित्रांनो, खालीलपैकी कोणती बाब उपभोग कर्ज म्हणून संबोधली जात नाही अशा प्रकारचा इथं प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे. आता इथं उपभोग कर्ज म्हणून यामध्ये आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर कोणती बाब संबोधली जात नाही ते विचारलंय. तर इथं पहिलं पर्याय दिलेलं आहे पंप संचारासाठी. ठीक आहे. पंप संचारासाठी घेतलेले कर्ज. आता याचा आणि याचा जर समावेश म्हटला तर याचा आणि याचा काय संबंध येतोय का नाही. पुढे म्हटलेलं आहे वैद्यकीय खर्चासाठी घेतलेले कर्ज. तर हे होऊ शकतं, कारण इथं उपभोग कर्जाचा इथं समावेश येतो मित्रांनो. ठीक आहे. किंवा याचा उल्लेख होतो. त्यानंतर धार्मिक कार्यक्रमासाठी घेतलेले कर्ज याचा देखील समावेश येतो. त्यानंतर शैक्षणिक गरजेसाठी इथं घेतलेले कर्ज. म्हणजेच हे सर्व कर्ज जर म्हटलं तर उपभोग कर्ज म्हणून इथं संबोधले जातात मित्रांनो. परंतु पंप संचालनासाठी घेतलेले कर्ज याचा आणि याचा काही संबंध येतोय का मित्रांनो, हे उपभोग म्हणजे गरजासाठी वापरलं जाते का, हे महत्वाच्या गरजामध्ये इथं येत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे हे याच्यामध्ये येतं का नाही, तर ऑप्शन क्रमांक जर म्हटलं तर नाही म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचे आतापर्यंत टोटल आपण हे महत्वाचे 40 IMP प्रश्न बघितले, जे की मागील परीक्षेमध्ये विचारले होते. आणि या प्रकारचे प्रश्न तुम्हाला पुढील परीक्षेसाठी विचारले जाऊ शकतात, किंवा हे जे टॉपिक आहेत या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न पुन्हा येऊ शकतात, किंवा हेच प्रश्न रिपीट होण्याची देखील दाट शक्यता असू शकते. ठीक आहे. तर या टाईपचे प्रश्न इथं आतापर्यंत विचारलेले आहेत मित्रांनो डीसीसी बँक भरती 2024-22 मध्ये. तर त्याच्यासाठी तुम्हाला या टाईपने किंवा या पद्धतीने अभ्यास करणं अनिवार्य असणार आहे मित्रांनो. या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर पहिला जर भाग बघितला नसेल तर त्याच्यामध्ये देखील आपण खूपच IMP प्रश्न बघितलेत मित्रांनो. तो भाग बघायला विसरू नका मित्रांनो. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिला क्लिक करा. आणि या नोट्स मध्ये तुम्हाला या सर्व क्वेश्चन पेपर भेटून जातील. याच्यामध्ये खूपच IMP मागील क्वेश्चन पेपरचे जे पण प्रश्न आहेत ते तुम्हाला भेटून जातील. गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडवण्यासाठी भेटतील. जे टॉपिक आहेत ते रिपीट होण्याची दाट शक्यता आहे. आणि जवळपास जर म्हटलं तर यामध्ये तुम्हाला जे सब्जेक्ट सांगतो यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता याचे जे टॉपिक आहेत ते जवळपास 90% रिपीट झालेले आहेत मित्रांनो. त्याच टाईपचे प्रश्न, फक्त संख्या बदलली आणि त्याच टाईपचे प्रश्न इथं रिपीट झालेले बघण्यासाठी भेटत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर प्रश्नपत्रिकांचा सहारा घेऊन अभ्यास केला तर तुमच्यासाठी हे बेस्ट असणार आहे मित्रांनो. त्याच्यासाठी या ज्या नोट्स आहेत आपण याच्यामध्ये टोटल 44 ते 45 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय. याचा देखील लाभ घ्यायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.